मित्रहो नमस्कार। गेल्या 2.5-3 महिन्यापासून महाराष्ट्र राज्य ज्याची वाट पाहत होता अखेरची वेळ आली आणि आज धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला। खरं तर त्यांना तो द्यावा लागला। जनता त्यांचा राजीनामा मागत होती। महायुतीतले घटक पक्ष देखील त्यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही होते। अहो एवढंच काय, त्यांच्या स्वतःच्या पक्षातील नेते देखील धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करीत होते। मुंडे मात्र राजीनामा द्यायला अजिबात तयार नव्हते। फेविकॉल लावून खुर्चीला ते चिकटून होते। नैतिकतेशी तर आपला काही संबंधच नाही, नैतिकतेशी काही देणं घेणं उरलेलं नाही, हेच त्यांच्या कृतीतून वागण्या बोलण्यातून पुन्हा पुन्हा दिसत होतं। त्यांनी राजीनामा द्यावा अशी इच्छा असली तरी, म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची, त्यांची जरी भले इच्छा असली तरी देवेंद्र फडणवीस यांनी हा चेंडू अजित पवार यांच्याकडे टोलवला होता। अजित पवार यांनीही अप्रत्यक्षरित्या का होईना पण धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा असं सूचित केलं होतं। आपण देखील नैतिकतेच्या कारणावरून राजीनामा दिल्याची त्यांनी आठवण करून दिली होती, पण तरीही धनंजय मुंडे राजीनामा देत नव्हते। मस्साजोग इथले सरपंच संतोष देशमुख यांची हत्या किती क्रूर पद्धतीने झाली, आता व्हिडिओ फोटो जेव्हा काल सोशल मीडियावर व्हायरल झाले तेव्हा मात्र सरकारला जोरदार हादरा बसला, खडबडून जाग आली। हा व्हिडिओ पाहून, हे फोटो पाहून प्रत्येकजण संतापलेला आहे, अस्वस्थ आहे। एकूण जर सगळी ही निष्ठुरता, क्रूरता पाहिली तर त्याचा मोठा हादराही बसलेला आहे। बघा, आता जनतेमधून मोठा उद्रेक होऊ शकतो याची जाणीव कदाचित देवेंद्र फडणवीस यांना झाली असावी। त्यामुळं काल रात्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असूनही अजित पवार यांच्या भेटीसाठी गेले। तिथं अजित पवार, सुनील तटकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात एक बैठक झाली आणि याच बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याचा आदेश देऊन टाकला, विनंती नव्हे। आजवर बघा देवेंद्र फडणवीस यांनी अशी भूमिका घेतलेली नव्हती। आता आपलं मंत्रिपद कुणीही वाचवू शकत नाही याची जाणीव धनंजय मुंडे यांना झाली आणि अखेर त्यांनी राजीनामा दिला नाही, द्यावा लागला। अहो राजीनामा कसला हो, चक्क मंत्रिमंडळातून हकलून दिलेले आहे, हकलून, हकालपट्टी। अहो हेच 2 महिन्याच्या आधी झालं असतं तर अजित पवार यांच्या पक्षाची म्हणा किंवा महायुती सरकारची म्हणा इज्जत आबरू काहीतरी वाचली असते ना, होय ना मित्रांनो? तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा। आणि मुंडे यांनी राजीनामा दिला किंवा त्यांना द्यावा लागला याबाबत तुम्हाला काय वाटलं ते देखील जरूर आम्हाला कळवा। आणि अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।